आज ज्या लोकांनी, ज्या लोकतंत्र सेनानींनी मी म्हटल्याप्रमाणे एक समर्पित अशा प्रकारचं आपलं सर्वस्व या चळवळीमध्ये झोकून दिलं होतं, आज बहुतांशी आहेत नाही, आज त्यांचे नातलग या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांच्या माध्यमातून आपण त्यांचा आता गौरव करतोय। मी नम्रपूर्वक त्या सर्वांना मी अभिवादन करतो। 50 वर्षापूर्वी आपण संघर्ष करून देशाचं संविधान वाचवण्याकरता आपण सगळ्यांनी प्रयत्न केले आणि या लढ्याला 50 वर्ष पूर्ण होत आहेत। आणि त्या निमित्तानं मी खरं तर आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा आपल्या सर्वांच्या वतीने मनपूर्वक अभिनंदन करतो, धन्यवाद देतो की आपल्या या सर्व सेनानींची आठवण ठेवून त्यांनी एक आगळा वेगळा उपक्रम देशामध्ये मला वाटतं पहिलं राज्य आपलं त्यांनी सुरू केलेलं आहे। आज या लढ्यातील स्वर्गीय सूर्यमान पाटील वाडणे यांच्यासारखे लढवय्ये योद्धे आज आपल्यामध्ये उपस्थित नाही। ज्यांनी संघर्ष केला, काही वयोवृद्ध माणसं आपल्यामध्ये आहे, या ठिकाणी आहेत। आज खरं त्यांना सन्मानपत्र देताना माझं येऊन भरून आलं होतं की एक निरपेक्ष निस्वार्थी भावनेने या लोकांनी आपल्या कुटुंबाची वाताहत झाली तरी पर्वा केली नाही, परंतु तत्वाशी कधी तडजोड केली नाही। मला वाटतं अशा लोकांचा स्मरण करण्याचा दिवस आहे, त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा दिवस आहे। आज आपला देश विचाराच्या आधारावर विश्वगुरू बनण्याच्या तयारीत आहे आणि या यशाचा पाया आपल्यासारख्या लोकतंत्र मांडणाऱ्यांनी, सेनानींनी या ठिकाणी तो घातला आणि त्यामुळेच आज देशाचं लोकशाहीचं मंदिर हे अतिशय समर्थपणे आणि ताठपणाने या ठिकाणी उभा आहे, याचा गौरव आपल्या प्रत्येकाला आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।